उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याची माहिती। पंतप्रधान मोदी जेनझीच्या आंदोलनानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता। महाराष्ट्रातील परिस्थितीचाही पंतप्रधान मोदी आढावा घेणार असल्याची माहिती। ठाकरेंचे फुटीर खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला। पंतप्रधान मोदींसोबत सर्व फुटीर खासदार करणार ब्रेकफास्ट। टीएमसी मधून फुटलेले खासदारही मोदींना भेटणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती। तर उद्या बीएससी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला लावणार हजेरी। बंगळुरू इथल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 11वं राष्ट्रीय महाअधिवेशन। अधिवेशनात ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होण्याची शक्यता। ओबीसी नेत्यांसह कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार उपस्थित राहणार। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री फडणवीस हजर राहणार नाहीत। व्हिडिओ संदेश पाठवून दिल्या शुभेच्छा। जातीय जनगणनेत ओबीसींच्या कॉलमचा समावेश करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला जे देता येईल ते दिलं होतं। मनोज जरांगेंचा गैरसमज दूर करू। जरांगेंच्या टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनात लाठीचार्ज का झाला याची माहिती नाही। मात्र डोळे बंद करून विश्वास ठेवायचा झाला तर जेनझीवर विश्वास ठेवेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरून संघामध्येच मतभेद। जेनझी आंदोलन देशविरोधी नसून प्रामाणिक आंदोलन, सरसंघचालक भागवत यांचं वक्तव्य। तर आंदोलन संविधान विरोधी असल्याचं सरसहकार्यवाह अतुल लिमये यांचं विधान। राज्यातील शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त। 30,000 शिक्षकांची मेगा भरती। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार भरती। 11 ऑगस्ट पर्यंत शाळांचा पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत। 11 ऑगस्ट नंतर गुणवत्ता। भाजप नेते विजय चौधरी यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। डॉक्टर हिना गावित यांच्यावरील आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणी कारवाई। विजय चौधरी यांच्या विरोधात एट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा आज न्यायालयात हजर केला जाणार। दार्यात विकृत तरुणाकडून 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। नागरिकांनी घटनास्थळी धाव घेताच नराधमाने स्वतःला केलं जखमी। आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं म्हणत स्थानिकांची घोषणाबाजी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कनेक्टिंग लिंकवरील बोगद्यात भीषण अपघात। भरधाव कारची मालवाहू टेम्पोला धडक। एकाचा मृत्यू, 1 जण जखमी। अपघाताच्या काही वेळापूर्वीच त्याच ठिकाणी आणखी एक अपघात झाल्याचं समोर। शिरूरमध्ये 17 कमानी पुलावरून महिलेची घोड नदीपात्रात उडी। नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या। मृत महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू। देशभरात मान्सून सक्रिय। महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार। कोकणात 12 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हातमाग दिनाच्या शुभेच्छा। भारताच्या हातमाग विविधतेला लोकप्रिय बनवण्याचं आवाहन। आवडत्या हातमाग उत्पादनांसह व्हिडिओ शेअर करण्याचं आवाहन।